हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्रातील सर्व डी.एड आणि बी.एड झालेल्या शिक्षक बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. मी मुसळे सर. मित्रांनो, आपणही गेले काही दिवस या ठिकाणी टी.ई.टीच्या ज्या ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत 2021चा आहे, 20चा आहे, 19चा आहे, 18चा आहे, 17चा आहे, ह्या पद्धतीनं जवळपास 7 ते 8 पेपर आपल्या यूट्यूब चॅनलला मी तुम्हाला टाकून दिलेले आहेत. प्रॉपर विश्लेषण तुम्हाला इंग्लिशच्या पेपरचं केलेलं आहे. तर या ठिकाणी नुकतेच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षा परिषद पुणे यांनी जे काय आता 2024ला जी टी.ई.टी कंडक्ट होणार आहे त्या टी.ई.टीसाठी जो मॉडेल पेपर टाकलेला आहे तर तो मॉडेल पेपर हा 2021चाच पेपर त्यांनी कॉपी केलेला आहे. म्हणजे त्यांना सांगायचं आहे का 2021मध्ये जी टी.ई.टी झाली होती तर तोच पॅटर्न तुम्हाला 2024च्या पेपरमध्ये असणार आहे. मग जनरली पेपरचा ऑलरेडी मी तुम्हाला ॲनालिसिस तुम्हाला करून दिलेला आहे. तर अगदी त्याच धर्तीवर तुम्हाला अजून एक पेपर या ठिकाणी मी इंट्रोड्यूस करतो आहे का 2024मध्ये जे इंग्लिशचे जे प्रश्न असणार आहेत पेपर 1 आणि पेपर 2 दोघांमध्ये पण लक्षात ठेवा, जनरली भाषा आहे, बदलत नाही आहे, नोटीस करा. त्यामुळे ह्या अनुषंगानं पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे हे एकदा आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं. याच्यानंतर टी.ई.टीच्या पेपरच्या सिरीज आपल्याला क्लोज करायची आहे आणि नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप टॉपिक वाईज या ठिकाणी मी तुम्हाला काही कॉमन एरर असतील किंवा काही टॉपिक वाईज जो क्वेश्चन्स आहेत ह्या ठिकाणी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करत जाणार आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला जनरली इंग्लिशचा जो काही पेपर आहे 2024चा होणारा त्याचा पॅटर्न असाच असणार आहे हे तुम्ही समजून घ्या. मी जे आज सांगतोय त्याच पद्धतीनं पेपरच्या पॅटर्नला समजून घ्या, त्याच पद्धतीनं तुमच्या अभ्यासाला दिशा द्या, जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये जी एक्झाम होऊ घेतलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स या ठिकाणी मिळवता येतील. चला मित्रांनो, ठरल्याप्रमाणे मी तुमचा 1 मिनिट या ठिकाणी घेतो आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी कालच म्हणजे आता 9 ऑक्टोबर असे डेट आहे कालची, त्या डेटच्या संदर्भात सांगतो. काल आपल्याकडे हे जे जाहिरात आलेली आहे गट ब मुख्य प्रेलिम 2024 आणि गट क प्रेलिम 2024, तर या एक्झाम्स आहेत. त्याचबरोबर आता राज्यसेवेची सुद्धा एक्झाम 1 डिसेंबर 2024ला होणार आहे, बरोबर आहे. मग ह्या ज्या एक्झाम्स असतील राज्यसेवा गट ब आणि गट क या एक्झाम्सला डोळ्यासमोर ठेवून मुख्य परीक्षांच्या दृष्टीनं अत्यंत परिणामकारक इफेक्टिव्ह असं कोर्स या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनवर सध्या लॉन्च करत आहे. ॲक्च्युली आपले ॲप्लिकेशन आहे MPSC इंग्लिश अकॅडमी. तर या ॲप्लिकेशनमध्ये एक पूर्णपणे राज्यसेवेचा कोर्स या ठिकाणी यावर्षी प्रथमच लॉन्च होतो आहे. तर अगदी टॉपचं हायेस्ट क्वालिटीचं रेकॉर्डिंग या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहे. सध्या रेकॉर्डिंग चालू आहे. ॲपमध्ये काही प्रमाणात लेक्चर आहेत, काही लेक्चर अजून शूट व्हायचे आहेत, एडिट व्हायचे आहेत आणि तुम्हाला अपलोडिंग केलं जाणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स ग्रामर कंप्लीट होतं. याच्यामध्ये सगळी व्होकॅब्लरी का जी तुम्हाला राज्यसेवेला विचारली जाणार आहे, त्याचबरोबर सगळे PYQ या बॅचमध्ये तब्बल 5,500 PYQ तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही सगळेच्या सगळे ऐकायचे का, इट इज अप टू यू. तुम्हाला जर वाटलं एखाद्या टॉपिकवरचे PYQ ऐकत असताना एका स्टेजपर्यंत 50 ऐकले, 100 तुम्ही PYQ ऐकले आणि तुम्हाला वाटलं माझी कन्सेप्ट क्लिअर झाली तर बास करा, पुढच्या टॉपिककडे जा. या अनुषंगानं मी तुम्हाला खूप सारं दिले, त्यातलं तुम्हाला किती घ्यायचं हे तुमच्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पॅराग्राफ कॉम्प्रिहेन्शन आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही राज्यसेवेचं शेवटचं वर्ष आहे मित्रांनो. तर राज्यसेवेचा जे ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे इंग्लिशचा तो केवळ 50 प्रश्नांचा असतो, म्हणजे 50 गुणांचा असतो. अगदी त्यालाच पॅरलली 50 गुणांचा एक डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे. तर मुलं ऑब्जेक्टिव्हची तयारी करतात पण फारसं डिस्क्रिप्टिव्हवर लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे एका पेपरमध्ये 8-10 मार्काचा जरी फरक पडला तरी फायनल मेरिटमध्ये फरक पडतो. त्यामुळे कुणीच यावर्षी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा रिस्क घेऊ नका. त्या अनुषंगानं आपल्या ह्या कोर्समध्ये मी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हचा पेपरसुद्धा मुलांच्या आग्रहास्तव ॲड करून देणार आहे, ठीक आहे, जेणेकरून हा परिपूर्ण 100 मार्काचा पेपर तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होणार आहे. तर राज्यसेवा प्रिलिम झाल्याच्या नंतर तुम्ही जर इच्छुक असाल, जे तयारी करत असतील आणि ज्यांचा वाटते स्कोर बसतो ते निश्चित याचा विचार करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो अगदी अपडेटेड व्होकॅब्लरी आहे. याच्यामध्ये सगळी टॉपिक वाईज तुम्हाला सगळी व्होकॅब्लरी आणि व्होकॅब्लरीवरचे तब्बल 1,500 PYQ तुम्हाला स्वतंत्र बॅचमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला वाटते व्होकॅब्लरी तुमची वीक आहे, 100% जॉईन करा, 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे. त्याचबरोबर ज्यांनी याच्या अगोदर पुढे बॅचेस केलेले असतील त्यांना रिपीट इवन माझीसुद्धा बॅच करण्याची गरज नाही, फक्त म्हणजे पूर्ण कोर्स जॉईन करण्याची गरज नाही. त्याला एक पॅरलल असा कोर्स आहे का तो आहे तुमचा इंग्लिश PYQ अनालिसिस. याच्यामध्ये मी टॉपिक वाईज जवळपास 2,500 प्रश्न टाकलेत
आणि त्याचबरोबर फुल पेपर 77 पेपर आयोगाच्या वेबसाईटवरचे टोटल इंग्लिशचे पेपर विश्लेषण केलेले. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुम्हाला या कोर्समध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुमच्या प्रत्येक डिमांडपर्यंत मला या ठिकाणी मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या कोर्सेसचं रेकॉर्डिंग सध्या अगदी चालू आहे प्रॉपरली. तर ते येत्या काही दिवसांमध्ये हे फुल फ्लेजली कोर्स रेडी होतील. तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्की आत्ताही जॉईन करू शकता. संपूर्ण वर्षभर तुम्हाला ॲक्सेस या कोर्सेसचा मिळणार आहे. चला आता आपण काय करूयात, लेक्चरला सुरुवात करूया. मग तुम्ही म्हणा की सर तुम्ही जर TETचा लेक्चर घेताय, तर या ठिकाणी मी TETचा कोर्स टाकलेला नाही आहे. एकदा ट्राय केला होता, परंतु राज्यसेवेची जाहिरात आली, मी तो कोर्स डिलीट करून टाकला. आता मी TETच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेसिफिक कोर्स घेत नाही. मी फक्त TETचे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर उद्यापासून BMCचे विद्यार्थी स्टडी करणारे आहेत TCS IBPS मार्फत, तर त्यांच्यासाठी मी स्वतंत्र लेक्चर सिरीज फक्त यूट्यूबला चालू करतो आहे. त्याची सध्या बॅच मी अवेलेबल करून देणार नाही. त्यामुळे राज्यसेवा, गट ब आणि गट क ह्या 3 टार्गेट एक्झामला मी पूर्णपणे डेडिकेटेड वेळ देऊन मी काम करतो आहे. तर या एक्झामच्या दृष्टीनं तुम्ही निश्चित आपल्या ॲप्लिकेशनमध्ये विचार करा. चला लेक्चरला सुरुवात करू. या ठिकाणी तर जनरली तुमचे जे प्रश्न असणार आहे ते मी जे इंट्रोड्यूस करतो तेच असणार आहे. नोटीस करा, जसं मी तुम्हाला सांगितलेले आपला जो पेपरचा दर्जा जो आहे हा गट क सिरीजमध्ये मोडतो. कोणत्यामध्ये? गट क सिरीजमध्ये. त्यामुळे इंग्लिश आणि मराठी याच्यामध्ये एक निश्चित एक चांगल्या प्रकारची ज्याला आपण म्हणू शकतो की सिम्प्लिसिटी तुम्हाला पाहायला मिळते. आणि मराठी आणि इंग्लिशचे मिळून जर 50 प्रश्न जर असतील तर मित्रांनो 50 प्रश्नांपैकी तुम्हाला 45-46 पर्यंत मार्क्स पडू शकतात. इतकं ज्याला आपण म्हणतो की हा पॅटर्न तुम्हाला कम्फर्टेबल आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही डोक्यात ठेवा आणि त्या अनुषंगानं उरलेल्या दिवसांमध्ये नियोजन करून अभ्यास करा. ठीक आहे. याच्यामध्ये काय विचारलं आहे, चूज द मिसस्पेल्ड वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स. तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत मित्रांनो, त्यातील मिसस्पेल्ड वर्डवर तुम्हाला विचारलं जातं. जनरली मिसस्पेल्ड वर्डवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यातली एक मेथड म्हणजे तुम्हाला 4 शब्द दिले जातात. कधी कधी 4 पर्यायांमध्ये, प्रत्येक पर्यायामध्ये 2-2, 4-4 शब्द दिले जातात. तर असा कोणता पर्याय आहे तर त्या पर्यायांमध्ये एकतर दिलेला एक शब्द किंवा अनेक शब्द स्पेलिंगच्या कॉन्टॅक्ट्सप्रमाणे बरोबर आहे किंवा चुकीचा आहे, अशा कॉन्टॅक्ट्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे बिफोर अगदी एक्झामच्या अगोदर तुम्हाला अगदी वेल इन ॲडव्हान्स तुम्हाला स्पेलिंगच्या संदर्भात महत्त्वाचे स्पेलिंग चांगल्या प्रकारे करून ठेवायचे आहेत, हे विसरू नका. तर पॅटर्न असाच तुमच्या पेपरमध्ये असेल, अशी सिम्प्लिसिटी असणार आहे, बिलकुल घाबरायचं नाही आहे. प्रोग्रेशन PROGRESSION प्रोग्रेशनचं स्पेलिंग बरोबर आहे. प्रोफ्युजन, प्रोफेशन PROFESSION ह्या दोघांमध्ये पण SSION आलेला आहे. त्यामुळे प्रोग्रेशन आणि प्रोफेशन हे दोन्ही पण पर्याय बरोबर आहे. फक्त प्रिव्हिलेजचं स्पेलिंग मित्रांनो चुकलेलं आहे. PRIVILEGE प्रिव्हिलेज, ज्याला आपण ॲडव्हान्टेज असं म्हणतो, एखाद्याला फायदा मिळणं, तर प्रिव्हिलेजचं स्पेलिंग बाकी चुकीचं आहे. तुम्हाला मी करेक्ट करून दिलेलं आहे PRIVILEGE. तर निश्चित तुमचं रॉंगली स्पेल्ड विचारल्यामुळे, मिसस्पेल्ड विचारल्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. मी तुम्हाला बाकीचे पण दाखवतो आहे. पुढे बघायचं PRERE प्रिरेक्विजिटिव्ह. लक्षात ठेवा, प्री म्हणजे हा अगोदरचा आपण म्हणतो, बघायचा PREचा म्हणजे हा प्री झालेला आहे. आणि याला दुसरा एक प्रॉपर वर्ड आहे रेक्विजिट, REQUISITE प्री रेक्विजिट. तर हे स्पेलिंग बरोबर आहे. तर कॉन्टॅक्च्युअली तुमचा फक्त पर्याय क्रमांक 3 उत्तर ग्रॅमॅटिकली तुमचं बरोबर येतं या ठिकाणी, म्हणजे स्पेलिंगच्या कॉन्टॅक्ट्समध्ये येतं. नोटीस करायचं. पुढचा, सिलेक्ट द करेक्ट नेम ऑफ द अंडरलाईन क्लॉज. नोटीस करायचं मित्रांनो, ज्या सरळ सेवा आहे, सरळ सेवांमध्ये हा टॉपिक नाही आहे, हा आपला अगदी कॉमन आहे, ज्याला आपण म्हणतो ट्रॅडिशनल पॅटर्न आहे. गट ब, राज्यसेवा, गट क मध्ये ह्या टॉपिकवर ज्याला आपण क्लॉज म्हणतो, क्लॉज ह्या संकल्पनेवर मी तब्बल 250 प्रश्नांचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. किती? 250. इतक्या मोठ्या संख्येनं प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर जनरली मित्रांनो जो काही क्लॉज आहे तो क्लॉज मेन क्लॉजचे टाईप तुम्हाला विचारत नाही. तर जो सबऑर्डिनेट क्लॉज असतो कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये, तर सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 टाईप असतात. पहिला आहे तुमचा नाऊन क्लॉज, दुसरा तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, त्याला रिलेटिव्ह क्लॉजसुद्धा बोललं जातं, आणि तिसरा आहे तुमचा ॲडव्हर्बियल किंवा ॲडव्हर्ब क्लॉज. पैकी कोणता क्लॉज तुम्हाला इथे विचारलं जातं. त्यामुळे मित्रांनो क्लॉजचा जर टाईप विचारला
तर लक्षात ठेवायचं, सबऑर्डिनेट क्लॉजचा टाईप विचारला जातो, मेन क्लॉजचा टाईप नसतो, हे समजून घ्या. या ठिकाणी अंडरलाईन केलेलं वाक्य बघायचं, दॅट द ट्रेन विल बी लेट इज सर्टन. आता अंडरलाईन केलेलं वाक्य जिथं संपतं ना तिथे लगेच पुढे क्रियापद आलेले. आता वाक्याच्या शेवटी जनरली पूर्णविराम आहे. म्हणजे जनरली विधानार्थी वाक्याची रचना कशी असते मित्रांनो, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. विधानार्थी वाक्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर व्हर्ब येतं, नंतर उरलेलं वाक्य येतं. आता तुम्ही नोटीस करा, क्रियापदाच्या अगोदर जो वाक्य आहे त्याला अंडरलाईन केलेलं आहे, म्हणजे क्रियापदाच्या आधी तुमच्या वाक्यामध्ये आलेला तो सब्जेक्ट आहे. काय आहे तुमच्या वाक्यामध्ये? सब्जेक्ट आहे. तर नोटीस करायचं, सब्जेक्टमध्ये काय काय येतं? सब्जेक्टमध्ये नाऊन येतं, सब्जेक्टमध्ये प्रोनाऊन येतं मित्रांनो, सब्जेक्टमध्ये नाऊन फ्रेज येते आणि सब्जेक्टमध्ये नाऊन क्लॉज येतो. ह्या चौघांचा समावेश सब्जेक्ट म्हणून असू शकतो. नोटीस करायचं, तर एक शब्द असता तर नाऊन किंवा प्रोनाऊन आला असता. फ्रेज म्हणण्यासाठी याच्यामध्ये क्रियापदाची गरज नव्हती. ज्या अर्थी अंडरलाईन केलेल्या वाक्यामध्ये क्रियापद आहे आणि ते सब्जेक्ट म्हणून आलं, तर नोटीस करायचं, सब्जेक्ट म्हणून जर संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज जर वाक्यात जर कार्य करत असेल तर तो 100% नाऊन क्लॉज असतो. कोणता क्लॉज असतो? नाऊन क्लॉज असतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज काय असतो? मेन क्लॉजमधील जे नाऊन आहे किंवा प्रोनाऊन आहे त्याची अधिक माहिती देण्याचं काम सबऑर्डिनेट क्लॉज करतो, त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. तर ॲडव्हर्ब क्लॉज काय असतो? मेन क्लॉजमधील जे काही क्रियापद असतं किंवा ॲडजेक्टिव्ह असतं यांची अधिक माहिती देण्याचं काम ॲडव्हर्बियल क्लॉज करत असतो. म्हणजे मेन क्लॉजमधील क्रियापदाची क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, का घडली, कशा प्रकारे घडली, फ्रिक्वेन्सी काय, रिझन काय, उद्देश काय, हे सगळे उत्तरं त्यात मिळत असतात. किंवा डिग्री जर दिलेली असेल तर डिग्रीमध्ये सुद्धा तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असतो. थोडक्यात काय, ॲडव्हर्ब क्लॉज हा मेन क्लॉजमधील क्रियापद किंवा ॲडजेक्टिव्ह विषय असतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजमधील नाम किंवा सर्वनामाविषयी असतो आणि नाऊन क्लॉज स्वतः वाक्यात नामाचंच कार्य करतो. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा नाऊन क्लॉज आहे. इतकं कन्सेप्ट क्लिअर करा. पुढं काय दिलेलं आहे? चूज द करेक्ट ॲक्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. मित्रांनो नोटीस करायचं, ॲक्टिव्ह वाईस जो असतो याच्या रचनेची एक विशिष्ट पद्धत आहे आणि जो पॅसिव्ह वाईस आहे, पॅसिव्ह वाईसमध्ये जे काही क्रियापद असतं ते नेहमी B+V3 फॉर्मॅटमध्ये असतं. जेणेकरून ॲक्टिव्ह वाईसचं वाक्य शोधताना तुम्हाला B+V3चा वाक्य शोधायचं नाही, समजून घ्या. मग या ठिकाणी बघायचं, लिओपार्ड्स आर सराउंडेड बाय ह्युमन सेटलमेंट. इथं आर सराउंडेड, इथं आर हे तुमचं बीचं रूप आलेलं आहे. आर हे काय तुमचं बीचं रूप आहे, पुढं सराउंडेड. नोटीस करायचं. मग आता जर तुमच्या वाक्यात सराउंडेड आलेलं आहे, SURRENDED, हां सराउंडेड आलेलं आहे, तर तुम्हाला हे पॅसिव्ह वाईस झालं B+V3. याचं जर ॲक्टिव्ह वाईस जर करायचं तर नोटीस करा, यमी जर आला म्हणजे वाक्य वर्तमान काळात आहे आणि पुढे लगेचच V3 आला म्हणजे वाक्य साध्या वर्तमान काळात आहे. मग साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापद मूळ रूपामध्ये येतं. कुठे येत असतं? क्रियापद मूळ रूपामध्ये येतं. फार फार तर करता जर एकवचनी असेल तर त्याला यस किंवा इयस जोडता येतो, अदरवाईज पण क्रियापद मूळ रूपात असं लक्षात ठेवायचं. मग आता बघायचं, बायने जो करता जोडलेला आहे शेवटी त्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. ह्युमन सेटलमेंट्स याने वाक्याची सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे की नाही? ह्युमन सेटलमेंट्स. आता परत ईडी जोडता येईल का रे? साध्या वर्तमान काळात क्रियापदाला ईडी जोडत नाही आहे, हॅव हॅज येत नाही आहे, बरोबर आहे की नाही? ह्युमन सेटलमेंट्स हे प्लुरल झालं, त्यामुळे इथं सराउंड आणि एकामध्ये सराउंड्स. सेटलमेंट्स प्लुरल नाऊन झाल्यामुळे इथं सराउंड्स होणार नाही आहे, सराउंड प्लुरल नाऊन आलं पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्युमन सेटलमेंट्स सराउंड लिओपार्ड्स. सराउंड नोटीस करायचं. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं उत्तर शोधता आलं पाहिजे. चूज द करेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स सेंटेन्स फ्रॉम द गिवन. आता पास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला काळावर प्रश्न विचारला जाईल. जनरली एखादा काळ आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा वाक्यामध्ये जे काही क्रियापद आहे त्याचे ॲप्रोप्रिएट रूप वापरण्यासाठी किंवा 4 वाक्य दिली जातात, त्यातलं एखादं वाक्य टेन्सच्या कॉन्टॅक्समध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट किंवा इनकरेक्ट अशा वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर या ठिकाणी अगदी साधा तुम्हाला फक्त टेन्स सिलेक्ट करायचा आहे. कुठला आहे? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट बोललं का तुमच्या वाक्यामध्ये हॅड+V3 आला पाहिजे क्रियापद. नोटीस करा, अराउंड 7 PM द पॉवर हॅड गॉन ऑफ. अराउंड 7 PM द पॉवर हॅज गॉन ऑफ, हॅज वेंट ऑफ आणि वॉज गॉन ऑफ.
तर जनरली पहिली गोष्ट हॅड पाहिजे आणि हॅडच्या नंतर नेहमी क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये येतं. त्यामुळे मित्रांनो हॅव आणि हॅज पूर्ण वर्तमान काळातलं आहे, त्यामुळे हे दोन्ही येणार नाही. हॅजच्या नंतर कधी V2 येत नाही आहे. वॉज गॉन हे पॅसिव्हमध्ये होतं B + V3, त्यामुळे पूर्ण भूतकाळामध्ये हॅड + V3ची रचना आली पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढचं दिलेलं आहे सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. मित्रांनो नोटीस करायचं, जनरली मी डायरेक्ट इनडायरेक्टचे भरपूर सारे प्रश्न या ठिकाणी मी पाहिलेले आहेत. जनरली तुमच्या पेपर्समध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये रूपांतर करण्याचे प्रश्न जास्त पडलेत. म्हणजे मी म्हणत नाही तेवढेच करा, बाकीचा टॉपिक पण तुम्हाला माहिती पाहिजे, बट ॲटलिस्ट तुम्हाला ॲसर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लामेटरीमध्ये रूपांतर करायचं, एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं परत एकदा ॲसर्टिव्हमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. नोटीस करायचं, तुम्हाला वाक्य जे दिलेलं आहे, मिस्टर खान सेड हाऊ ब्युटिफुल इट इज टू गेट आर कार्स क्लीन्ड. वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेटरी मार्क आलेले आहे, वाक्याच्या सुरुवातीला हाऊ हा शब्द आलेला आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स जर डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्य जर आलं तर अशा वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना प्रथम तर लक्षात ठेवायचं, उद्गारवाचक वाक्य म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं रूपांतर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये करायचं. कशामध्ये करायचं आहे? स्टेटमेंट म्हणजेच विधानार्थी वाक्यात करायचं आणि विधानार्थी वाक्यामध्ये ॲप्रोप्रिएट बदल करायचे. तर या केसमध्ये मित्रांनो सेडचं रूपांतर उद्गारवाचक वाक्य असल्यामुळे तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम्ड, वंडर्ड असा शब्द घ्यायचा, शाउटेड, बेग्ड, क्राईड. आता या ठिकाणी त्यानं फक्त मनातील सडन फिलिंग्स व्यक्त केलेलं आहे. तर एक्सक्लेम्ड हा रिपोर्टिंग वर्ब अगदी बरोबर आहे इथपर्यंत. दुसरी गोष्ट रिपोर्टिंग वर्ब आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य आणि बाहेरचं वाक्य एकत्रित जोडण्यासाठी दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून घ्यावा लागतो. मित्रांनो इथं कनेक्टिव्ह आलेला नाही, कनेक्टिव्ह दॅट वापरला जातो. कोणता? दॅट. विधानार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना दॅट कनेक्टिव्ह येत असतो. प्रश्नार्थक वाक्य आले WH क्वेश्चनसाठी WH वर्ड, यस नो टाईप क्वेश्चनसाठी इफ किंवा व्हेदर, आणि जो तुमचं वाक्य इम्पेरेटिव्ह असेल तर टूचा वापर केला जातो, निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह असेल तर नॉट टूचा वापर केला जातो. इथं दॅट आला पाहिजे, त्यामुळे पहिला पर्याय गेला. बघा दॅट इथे आलेला आहे, इथे आलेला आहे, इथे आलेला आहे. आता हाऊ ब्युटिफुल इट इज टू गेट आर कार्स क्लीन याचं तुम्हाला स्टेटमेंट करायचं आहे. इट इज व्हेरी ब्युटिफुल. नोटीस करा, व्हेरी सारखं डिग्री तीव्रता दर्शवणारा एखादा ॲडवर्ब टाकायचा आहे. इट इज व्हेरी ब्युटिफुल टू गेट आर कार्स क्लीन. याचं स्टेटमेंट मी स्टेटमेंट लिहितो इथं. इट इज व्हेरी ब्युटिफुल टू गेट आर कार्स क्लीन. नोटीस करा. मग आता या ठिकाणी समजून घ्यायचं, जर डायरेक्ट स्पीचमध्ये जर इट आला तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये इटचं कशातही रूपांतर होत नाही. इट रिमेन्ड अनचेंज इन बोथ फॉर्म्स. नोटीस करा, जनरली आय आणि वहीचं रूपांतर तुम्ही ही सीमध्ये करता. नोटीस करा. त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात देमध्ये सुद्धा केला जातो, आयच आणि वहीचं रूपांतर. बरोबर आहे, वही अनेक गोष्टी तर देमध्ये करतं, सी म्हणजे आयचं रूपांतर तुम्ही ही किंवा सीमध्ये करता ह्या पद्धतीनं, पण इटचं रूपांतर होत नाही, इट तसाच राहतो. त्यामुळे इथं इट आला पाहिजे, तिन्ही ठिकाणी आलेला आहे. दुसरं एमबीजारचं रूपांतर वॉज वेअरमध्ये करायचं. इथं इट ऑज, इट ऑज, इट ऑझंट. त्यामुळे वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करू नका. त्यामुळे ऑझंट चुकीचं आहे, ऑज पाहिजे होता, त्यामुळे चौथा गेला. आता दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. पुढे टू गेट आर क्लान, वी अस आर, दे देम देअर. त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो देअर आलेला आहे, इथपर्यंत बरोबर आहे. आणि पुढे दिलेलं आहे कार्स क्लीन्ड. आता इथं क्लीन ईडी दिलेला आहे पुढे ऑलरेडी, त्यामुळे तेच क्रियापद ठेवायचं, परत त्याला मूळ रूपामध्ये घ्यायचं नाही. त्यामुळे क्लीन हा शब्द चुकीचा आहे. बघा एक पर्याय पार शेवटच्या शब्दामध्ये चुकीचं दिलेलं आहे, शेवटच्या शब्दापर्यंत वाचत जायचं थोडक्यात. त्यामुळे मित्रांनो तिसराही पर्याय चुकतोय, फक्त पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर येतं. पुढे बघायचं द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड प्रेडिक्ट. प्रेडिक्ट म्हणजे तुम्ही भविष्याविषयी काहीतरी पूर्वकथन करता, त्यालाच आपण थोडक्यात काय म्हणतो जनरली फोरटेल बोललं जातं, भाकीत करणं. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर येतं आहे. 7 नंबरचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट ऑपोजिट ऑफ एंडो. एंडो ज्याला बोललं जातं इट मीन्स टू प्रोव्हाइड, टू ब्लेस, टू बिस्टो अपॉन. नोटीस करा, एखाद्याला काहीतरी देणं, एखाद्याला काहीतरी ब्लेस करणं,
काहीतरी देणं, थोडक्यात काय आपण एखाद्याला काही गोष्टी देतो. मग इथं तुम्हाला देण्याच्या अपोजिट होणार आहे. डायव्हर्ट तर होत नाही आहे, डिस्पोजेस होत नाही आहे. रॉब, डिस्पोज आणि रॉब हे एकमेकाला सिनॉनिम आहे, म्हणजे त्याच्याकडून ओरबाडणं, ओढून घेणं हे पण होणार नाही आहे. जनरली याचा अर्थ तुम्हाला स्नॅच होऊ शकतो. स्नॅच ज्याला आपण म्हणू शकतो, टू सीज ऑर ट्राय टू सीज समथिंग क्विकली ऑर सडनली. बरोबर आहे. एका बाजूला तुम्ही एखाद्याला काहीतरी देता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच्याकडनं काहीतरी ओरबाडून घेता. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही याला अपोजिट म्हणायला हरकत नाही. त्यामुळे इथं पर्याय तसा तुमचं उत्तर 4 मध्ये येणं अपेक्षित आहे. चूज द करेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अन एरर. तर अशानं कॉमन इररला सुद्धा तुम्हाला ट्रॅडिशनल पॅटर्न प्रमाणे प्रश्न येतो. हल्ली राज्यसेवा गट ब गट क मध्ये असे स्लॅश केलेले कॉमन इरर बंद झालेले जवळपास, क्वचित एखाद दुसरी सापडते. पण आपला पेपर हा असा दुर्मिळ पेपर आहे, इथं आजही अशा पेपरच्या म्हणजे अशा प्रकारे कॉमन इरर तुम्हाला विचारली जाते. त्यामुळे याच्यावर ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. पाहायचं नायदर. आता नायदर हा निगेटिव्ह वर्ड आहे, ही संकल्पना समजून घ्या. खूपच कमी लोकांना माहिती आहे. जर तुमच्या वाक्याची सुरुवात जर निगेटिव्ह वर्डनं झाली, नो, नॉट, नायदर यासारख्या, तर इथं रिव्हर्स रूल अप्लाय करायचा. कसा? रिव्हर्स रूल. म्हणजे जनरली आधी सब्जेक्ट आणि नंतर हेल्पिंग वर्ब ऐवजी नायदर हा निगेटिव्ह वर्ड आल्यामुळे आधी हेल्पिंग वर्ब घ्या आणि नंतर सब्जेक्ट घ्या. त्यामुळे नायदर डीड ही रचना बरोबर आहे. बरोबर आहे. ॲक्सेप्ट द पनिशमेंट. आता ज्या ते डीड आला, आपल्याला माहिती आहे डू, डज आणि डीड याच्यानंतर येणारं क्रियापद हे नेहमी मूळ रूपामध्ये येतं. बरोबर आहे. हा दुसरा रूल पहा, ॲक्सेप्ट द पनिशमेंट ऑर अपोलोजाइज फॉर हिज मिस्टेक्स. पहिली गोष्ट, नायदरच्या नंतर नॉर येत असतो, ऑर येत नाही. त्यामुळे निश्चितच सी मध्ये इरर आहे. पर्याय क्रमांक 3 समजून घ्या. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट डिग्री सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. बघायचं, डॉग्स आर एझियर टू कॅच दॅन डिअर ऑर बोर. इथे एका गटाची म्हणजे एका प्राण्याची तुलना दुसऱ्या प्राण्यांबरोबर झालेली आहे. जिथं दोन गटांमध्ये डायरेक्ट कम्पॅरिझन होते तिथं सुपरलेटिव्ह डिग्री बनत नाही. त्यामुळे इथं नोटीस करायचं, एकच डिग्री बनणार आहे. इझियर दॅन म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे. दुसरी डिग्री फक्त एकच पॉसिबल आहे, ती म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. मग तुम्हाला कम्पॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्रीत रूपांतर करताना कर्त्यांच्या जागाची आदला बदल करायची. दुसरा करता कोणी द्यांच्या नंतरचा डिअर आणि बोर याला सुरुवातीला घ्यायचं. डिअर ऑर बोर हा झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट. आता वाक्य वर्तमान काळातलं आहे, त्यामुळे क्रियापदही त्याच पद्धतीनं घ्यायचं. फक्त नोटीस करा, मूळ वाक्य पॉझिटिव्ह आहे, दुसरं वाक्य बनवताना निगेटिव्ह होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बघायचं, आता इथे डिअर ऑर बोर आर नॉट ॲज इझी टू कॅच ॲज डॉग्स. बरोबर आहे की नाही? आता इथं बघायचं, डॉग्स म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमधील जो करतायत त्यांनीच दुसऱ्याची नाही सुरुवात करायची, तर डॉग्सनं होणार नाही आहे. डिअर ऑर बोर आर होणार नाही आहे, कारण दुसरं वाक्य निगेटिव्ह पाहिजे होतं, त्यामुळे तिसरा पण पर्याय जातो. कर्त्यानी म्हणजे डॉग्सनी सुरुवात होणार नाही. त्यामुळे डिअर ऑर बोर आर नॉट आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे जे मूळ वाक्य आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीत कम्पॅरेटिव्ह डिग्रीतलं आहे, तर दुसरं करताना तुम्हाला ते पॉझिटिव्ह डिग्रीत करायचं. तर मूळ वाक्य पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह, मूळ वाक्य निगेटिव्ह, दुसरं वाक्य पॉझिटिव्ह करायचं. एकमेकामध्ये बदल केला जातो. त्यामुळे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करताना आर नॉट आलेलं आहे. जिथं क्रियापद संपतं तिथं लगेच डिग्री चालू करायची. बरोबर आहे. आर नॉट ॲज इझी टू कॅच ॲज डॉग्स. तर तुमचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर डिग्रीसारखा अगदी कॉमन घटक आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री एकमेकांमध्ये एक्सचेंज करण्यासाठी कॉमनली विचारली जातात. त्यामुळे तुम्हाला डिग्रीचा टॉपिक चांगला करून ठेवायचा आहे. तर अशाही प्रकारचा प्रश्न आयोग विचारण मित्रांनो. पुढचा दिलेला आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन विचारलं आहे. किरण वॉज इनोसंट. आता इनोसंट हा लिगल वर्ड आहे, प्रथम तो नोटीस करा. आपण कॉमनली आपल्या डे टू डे लाईफमध्ये हा शब्द वापरतो इनोसंट, परंतु हा या ठिकाणी लिगल वर्ड आहे. इनोसंट म्हणजे एखाद्या व्यक्तीनं कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही आहे, निष्पाप ज्याला बोललं जातं. त्यामुळे इनोसंटच्या नंतर बाय डिफॉल्ट ऑफ येतो. इथं फिक्स प्रिपोजिशनचा प्रश्न बनतो मित्रांनो. इनोसंट ऑफ हा फिक्स प्रिपोजिशनवरचा प्रश्न आहे. इनोसंट ऑफ द गिल्ट ऑर क्राईम. त्यामुळे या ठिकाणी ऑफ हे प्रिपोजिशन येणं अपेक्षित आहे. नोटीस करायचं, द फ्रेज अ डार्क हॉर्स
ही एक कॉमन इडियम आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. डार्क हॉर्स इट मीन्स ज्याला आपण म्हणतो अनएक्सपेक्टेड विनर. का अनएक्सपेक्टेडली आपल्याच गटामध्ये एखादा असतो, आपला प्रतिस्पर्धी असतो, पण आपण त्याला कन्सिडर केलेलं नसतं, माहिती पण नसतं का तो व्यक्ती विन होऊ शकतो. त्यामुळे अगदी अनएक्सपेक्टेडली जर एखादा व्यक्ती विन होत असेल तर त्याला आपण अ डार्क हॉर्स असं बोललं जातं. अननोन पर्सन नाही म्हणता येणार आहे. अननोन हा म्हणजे तुम्ही त्याला ओळखतच नाही, तो वेगळा व्यक्ती झालेला आहे. नाईटमेअर दिवा स्वप्न नाही आहे. ब्लॅक हॉर्स नाही. अँड अनफॉरसीन कॉम्पिटिटर हा उत्तरात आला. अनफॉरसीन तो आपला कॉम्पिटिटर आहे, पण आपण त्याला कन्सिडर केलेलं नसतं. आपल्याला कळतही नसतं का हा विनर असू शकतो किंवा हा व्यक्ती मॅच जिंकू शकेल, पण अनएक्सपेक्टेडली मॅचच्या शेवटी तो विन होत असतो. त्यामुळे याला आपण कधी कन्सिडर केलेलं नसतं. अ डार्क हॉर्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं मित्रांनो. चूज द ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स. हे तुम्ही काळजीपूर्वक बघत चला. आता हा नवीन पॅटर्न आहे, त्यामुळं तुम्हाला ह्या पद्धतीचे प्रश्न उत्तरात येणं म्हणजे शोधता येणं खूप गरजेचं आहे. पाहायचं नायदर ही नॉर आय वॉज देअर. आता पहिल्या वाक्यामध्ये रूल ऐकायचं तुम्हाला ऑर, आयदर, ऑर आणि नायदर नॉर. हे 3 असे कंजंक्शन आहेत मित्रांनो. यांनी ज्यावेळेस 2 नाऊन, 2 प्रोनाऊन किंवा 2 सब्जेक्ट जोडले जातात तेव्हा त्यांच्यानंतर जे क्रियापद येतं ते क्रियापद ते त्याच्या जवळच्या म्हणजे दुसऱ्या नाम किंवा सर्वनामाच्या वचनाप्रमाणे बदलतं. आता दुसरा आय एकवचनी म्हणून क्रियापद वॉज एकवचनी आलेलं आहे. त्यामुळे पहिल्याचं इथं काही घेणं देणं नाही. त्यामुळे तसं पहिलं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, पण आपल्याला रॉंग विचारल्यामुळे ते उत्तरात देणार नाही. मेनी अ ग्लोरियस डीड्स वेअर डन. तुम्हाला दुसरा रूल या ठिकाणी इंट्रोड्यूस करतो मित्रांनो. जर तुमच्या वाक्याची सुरुवात किंवा वाक्यामध्ये मेनी अ आलेला असेल म्हणजे मेनीच्या नंतर ए आलेला असेल तर त्याच्यानंतर येणारं नाऊन आणि नंतर येणारं वर्ब हे दोन्ही बाकी सिंग्युलर पाहिजे. कसे पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. प्लुरल चालणार नाही. त्यामुळे मेनी अ ग्लोरियस डीड्स होणार नाही. डीड आणि वेअर ऐवजी ऑज पाहिजे होता. त्यामुळे मित्रांनो 2 नंबरचं वाक्य क्लिअरली चुकलेलं आहे. चुकीचंच विचारल्यामुळे त्यालाच उत्तरात घ्या. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आर फॉलोवर्स आर बट अ हँडफुल. काय फरक पडत नाही, बरोबरच आहे. एव्हरीवन ऑफ द बॉईज लव्ज. एव्हरीवनच्या नंतरचं नाव अनेक वचनी येतं पण क्रियापद एक वचनी. रचना बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर तुमचं बरोबर येतं या ठिकाणी. द स्टडी ऑफ बर्ड खूप कॉमन आहे. ऑर्निथॉलॉजी पक्षी विज्ञान नोटीस करायचं. जसं आपण म्हणतो डॉक्टर सलीम अली हे पक्षी निरीक्षक आहे, पक्षी तज्ज्ञ आहे. पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये जाऊन त्यांचं सूक्ष्म निरीक्षण करणारा व्यक्ती त्याला आपण ऑर्निथॉलॉजिस्ट असं म्हणतो आणि जे शास्त्र आहे त्याला ऑर्निथॉलॉजी बोललं जातं. पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं आहे. पुढचा दिलेला आहे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. सोपा आहे. देअर हॅज बीन अ लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट. मित्रांनो नोटीस करायचं देअर जो असतो हा बऱ्याच वेळा तुमच्या वाक्यामध्ये इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून काम करत असतो. कुठला? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून काम करतो. मग आता जर देअर हा वाक्याचा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये देअरसाठी पर्सनल प्रोनाऊन निवडायचं नाही, देअरच कंटिन्यू करायचं आहे. तुमचं वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो. मग आता काय दिलेलं वाक्य ॲज इट इज द्यायचं, वाक्याची छेडछाड करायची नाही. वाक्याच्या नंतर स्वल्पविराम कंपल्सरी द्यायचा. तुमचं वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग कसा होणार? निगेटिव्ह. पण निगेटिव्ह क्वेश्चन करताना वाक्याचे हेल्पिंग वर्ब आहे हॅज याला नॉट म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी मार्क ह्या पद्धतीनं जोडायचा. बरोबर आहे की नाही? म्हणजे हॅझंट, हॅज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय झाला? हॅझंट. म्हणजे या ठिकाणी पाहिजे हॅझंट. आणि देअर हा इंट्रोडक्टरी वर्ड तसाच लिहून वाक्या शेवटी इंट्रोडक्टरी मार्क द्यायचं आहे. त्यामुळे मित्रांनो हॅझंट इट होणार नाही आहे, हॅज देअर होणार नाही आहे, हॅझंट देअर आलं पाहिजे. बरोबर. बीन परत उत्तरात घ्यायचा नाही. नोटीस करायचं अजून एक गोष्ट, ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये दिसताना 2 हेल्पिंग वर्ब दिसतात ह्याच्यानंतर नेहमी क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये येतं. तर BEEN हा बी ह्या मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आहे. त्यामुळे त्याला परत कंटिन्यू करायचं. क्वेश्चन टॅगमध्ये फक्त 2च गोष्टी असतात, ते म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि पर्सनल प्रोनाऊन. मग या पर्सनल प्रोनाऊनला 2 शब्द अपवाद आहेत. त्यातला पहिला शब्द म्हणजे तुमचा देअर आणि दुसरा शब्द तुमचा वन. त्यामुळे हे शब्द जर सब्जेक्ट म्हणून आले देअर आणि दुसरा शब्द वन तर क्वेश्चन टॅगमध्ये त्यांनाच कॅरी केलं जातं. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर येते. पुढे द फोबिया अबाउट ट्रॅव्हल. ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे काही लोकांना फिरायचा खूप भीती वाटत असते, तर त्याला आपण जनरली म्हणतो मित्रांनो
होडोफोबिया. नोटीस करायचं काय? होडोफोबिया, एक्स्ट्रीम फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग. त्यांना फिरण्याची खूपच भीती वाटत असते. हे उत्तर येते. पुढं बघायचं द डिमिन्युटिव्ह ऑफ स्टॅच्यू. डिमिन्युटिव्ह म्हणजे व्हेरी स्मॉल इन साईज. डिमिन्युटिव्हचा अर्थ काय झाला मित्रांनो? व्हेरी स्मॉल इन साईज ऑफ द स्टॅच्यू. आता जसं आपण पाहतो की अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठमोठाले भव्य दिव्य पुतळे तुम्हाला पाहायला भेटतात. बरोबर आहे की नाही? का त्या पुतळ्याच्या समोर जर आपण उभं राहिलो तर आपले इतका छोटं वाटतो आपण का ते व्यक्ती किती त्यांचा जो स्टॅच्यू मोठा आहे तसे ते व्यक्तिमत्वही महान आहे, त्यात काय वादच नाही. बरोबर आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, यांचे मोठमोठाले पुतळे पाहतो. मग आज आपण काय करतो? अशा मोठमोठ्या पुतळ्यांची छोटीशी प्रतिकृती कोणाला तरी भेट म्हणून देत असतो, आपल्या घरामध्ये ठेवत असतो वगैरे. बरोबर आहे की नाही? म्हणजे किती मोठा स्टॅच्यू आहे त्याची छोटीशी प्रतिमा. बरोबर आहे की नाही? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा स्टॅच्यू आहे, पण आपल्या घरामध्ये वगैरे छोटीशी प्रतिमा पण असते का ते इझिली कॅरी करता येऊ शकते. कोणाला भेट म्हणून देता येते, कोणाकडनं घेता येत असते, घरामध्ये ठेवता येत असते किंवा कुठे घेऊन जाता येत असते. अशी छोटीशी प्रतिमा, त्यालाच आपण नेमकं म्हणतो जनरली डेमिन्युटिव्ह. पण डेमिन्युटिव्हला काय बोललं, स्टॅच्यूला काय बोललं जातं? तुम्हाला शब्द दिलेला आहे. तर डेमिन्युटिव्ह ऑफ द वर्ड स्टॅच्यू इज स्टॅट्यूट्स. STATUETTE. हा प्रश्न खूप छान आहे मित्रांनो. आज तागायत असा प्रश्न कधी पडला नव्हता, तुम्हाला माहिती पाहिजे. स्टॅच्यूचा स्मॉल साईज होती. STATUETTE. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर येते. पुढे बघायचं द साऊंड ऑफ हुप्स. जसं आपण म्हणतो घोड्याच्या पायांचा टपटप टपटप आवाज येतो. त्याचे पाय, त्याचे खूर जे असतात हे खूप कठीण असतात, निबार असतात आणि जमिनीवरचा जो सरफेस आहे हार्ड सरफेसवर टप 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 असा आवाज येणार आहे. मग त्याला जनरली आपण काय म्हणतो? क्लॅटर असं म्हणत असतो. काय म्हणतो? क्लॅटर. लक्षात ठेवायचं. अ प्लेस फॉर अम्युनेशन अँड वेपन्स. हा खूप वेळा रिपीट झालेला, ज्याला आपण आर्सेनल म्हणतो. बरोबर आहे? काय म्हणतो आपण? आर्सेनल. आर्सेनल म्हणजे जिथे दारुगोळा बनवला जातो, जिथे स्टोअर करून ठेवला जातो ती जागा. जसं पुण्यामध्ये खडकी कॅन्टॉन्मेंट बोर्ड आहे, तर त्या ठिकाणी शस्त्रसाठा बनविला पण जातो आणि स्टोअर पण करून ठेवला जातो. ठीक आहे? विथ आर्सेनल उत्तर आहे. द यंग ऑफ द ईगल. ईगलचं यंग वन. तुमच्या पेपरचं वैशिष्ट्य मी परत एकदा सांगतो, रिपीट करतो, लक्षात ठेवा, विसरू नका की तुमच्या विशिष्ट TETच्या पेपरमध्ये काही स्पेसिफिक प्रश्न वारंवार विचारले जातात. त्याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच एक आहे, त्याचबरोबर क्राईज ऑफ ॲनिमल, यंग वन म्हणजे त्यांच्या पिल्लांची नावं, ज्याला आपण म्हणतो पशु पक्ष्यांच्या पिल्लांच्या नावांची नावं विचारली जातात. त्याचबरोबर ड्वेलिंग प्लेस विचारली जातात, जेंडर विचारली जातं, नंबर विचारली जातं, ज्या छोट्या छोट्या लिस्ट आहेत त्या विचारल्या जातात. कंपाऊंड नाऊनसुद्धा विचारलं जातं. त्यामुळे व्होकॅब्लरीच्या कॉन्टॅक्समध्ये हा पेपर थोडासा टर्न होतो, हेच समजून घ्या. त्यामुळे यंग वन, यंग म्हणजे पिल्लांचं नाव. ईगलचं पिल्लू जे असतं त्याला इगलेट बोललं जातं. नोटीस करायचं, इथं याच्यामध्ये LET जोडलेलं आहे. LET. लेट म्हणजे स्मॉल इन साईज. काय होतं? स्मॉल इन साईज म्हणजे छोटे, म्हणजे छोटे छोटे पिल्लं. त्यामुळं इगलेट. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर येते. चूज द करेक्ट आन्सर विचारले. गिव्ह ॲडवाईस ऑन धिस प्रॉब्लेम. तुम्हाला विचारलेलं आहे चूज द करेक्ट आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. त्यांनी फक्त आन्सर विचारले, पण ॲक्झॅक्टली काय करायचं तेच विचारलं नाही. हा प्रश्न थोडा खटकला. म्हणजे असं नाही विचारायला पाहिजे. पहिली गोष्ट तुम्ही स्पष्टपणे सांगा, हे ॲक्टिव्ह करा, पॅसिव्ह करा, बरोबर ओळखा, चुकीचं ओळखा. आन्सर द्या म्हणजे काय करायचं. बरोबर आहे की नाही? गिव्ह ॲडवाईस ऑन दिस प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमवर सल्ला द्या आणि याचं आन्सर द्यायचं. म्हणजे आन्सर काय द्यायचं म्हणजे प्रश्नामध्ये स्पष्टता नाही हे समजून घ्या. जनरली राज्यसेवा, गट ब, गट क, डिपार्टमेंटल आहे, जुने फॉरेस्टचे पेपर आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे पेपर आहे, त्याचबरोबर तुमचे ॲग्रीचे पेपर आहे. एवढे पेपर पाहिले, पण थोडंसं असे प्रश्न नाही येते. त्यामुळे क्वचित नेक्स्ट टाईम ते सुधारणा करतील, प्रश्नामध्ये थोडी क्लॅरिटी येईल का नक्की काय करायचं. तसं आपला अभ्यास आहे, त्यामुळे आपण लगेच ओळखू शकतो का मूळ वाक्याची सुरुवात क्रियापदानं झाली म्हणजे वाक्य आज्ञार्थक आहे. आणि तुम्हाला 4ही वाक्यांची सुरुवात लेट न करून दिली म्हणजे आज्ञार्थक वाक्याचा पॅसिव्ह व्हायची सुरुवात लेट न होत असते. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हायच करताना लेट न सुरुवात करा, कर्म घ्या, बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. ही एक रचना असते,
तीन वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला उत्तर काढता येतं. त्यातली एक मेथड दिलेली आहे. लेटनं सुरुवात. गिव्ह काय द्यायचं आहे? ॲडवाईज द्यायचं आहे. गिव्ह ॲडवाईज, सॉरी लेट ॲडवाईज. लेट बी ॲडवाईज होणार नाही आहे. लेटच्या नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट करा. लेट ॲडवाईज पुढे बी आला पाहिजे. बी प्लस V3 गिवन. लेट ॲडवाईज बी गिवन. V3 येतो गिव, गेव, गिवन. गेव येणार नाही. बरोबर. लेट ॲडवाईज बी गिवन ऑन दॅट प्रॉब्लेम, ऑन धिस प्रॉब्लेम दिलेला आहे. बरोबर आहे. इथे पण ऑन धिस प्रॉब्लेम आणि इथं ऑन दॅट प्रॉब्लेम. दॅट कुठून घेतला? धिसचा दॅट हे डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये होतं, इकडं नाही होत. त्यामुळे जो शब्द दिला आहे तोच ठेवायचा. त्यामुळं लेट ॲडवाईज बी गिवन ऑन धिस प्रॉब्लेम. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर येते. ठीक आहे. ह्या पद्धतीनं चुका शोधत चालायच्या. चूज द करेक्ट हार्डली वेन सेंटेन्स ऑफ द गिवन. नोटीस करायचं, हार्डली वेनची रचना पाहत असताना जनरली वाक्याची सुरुवात हार्डली हॅडनं केली जाते. हार्डली हॅड. आणि नोटीस करायचं, हॅडच्या नंतर पुढे जे क्रियापद येतं ते V3 मध्ये येत असतं. पहिलं वाक्य संपल्याच्या नंतर व्हेननं दुसरं वाक्य जोडून द्यावं लागतं. कसं? दुसरं वाक्य. तर एक गोष्ट समजून घ्यायची, हार्डली वेन डायरेक्ट सुरुवातीला येत नाही आहे. हार्डली हॅड, स्किअर्सली हॅड येत असतो. त्यामुळे हार्डली हॅडची रचना पाहिजे. हार्डली हॅड. बरोबर आहे. हार्डलीच्या नंतर हॅड पाहिजे होता. चौथा पर्याय इथे संपलेला. आता बघायचं, ॲज सून ॲज केकू केम होम ऑल वेअर हॅपी. बरोबर आहे. केकू नावाचा कोण असेल व्यक्ती किंवा जो जे असेल ते, मग ते प्राण्याचं नाव असेल, कुत्र्याचं असेल वगैरे, घरी आल्या आल्या सगळे घरातले आनंदी झाले. मग आता नोटीस करायचं, हार्डली हॅडनं सुरुवात करा. त्याच्यानंतर करता घ्या हार्डली हॅड केकू आणि नंतर क्रियापद तिसऱ्या रूपामध्ये. नोटीस करायचं मित्रांनो, कम, केम आणि परत कम. कम हे V1 आहे, केम V2 आहे आणि कमचं V3 पहिल्यासारखंच आहे. त्यामुळे परत कम पाहिजे होतं. हार्डली हॅड केकू कम होम वेन ऑल वेअर हॅपी. दुसरं वाक्य या ठिकाणी वेननं जोडायचे. त्यामुळे हार्डली वेन. पहिला पर्याय बरोबर येतोय. बरोबर. इकडे केम येणार नाही, कम पाहिजे होतं. इथे पण केमच दिलेले. त्यामुळे हॅडच्या नंतर V2 येत नाही, V3 येतो. त्यामुळे हे दोन्ही पर्याय या ठिकाणी चुकलेले. आणि चौथा हार्डली हॅड पाहिजे होता, इथे चुकलेलं आहे. त्यामुळे केवळ पहिलंच उत्तर बरोबर येते. ह्या पद्धतीनं उत्तरं शोधता आली पाहिजे मित्रांनो. खूप सोपं असतं हे. चूज द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. बघायचं, इफ के नाथ हॅड गॉन अवे वी डॉट डॉट हिम. आता क्लॉजवरचा हा प्रश्न आहे. दुसरा कंडिशनल सेंटेन्स बोललं जातं. वाक्याची सुरुवात इफनं झालेली आहे. इफ हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. नोटीस करा, इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ आलेला असेल, याचा अर्थ तुमच्या वाक्यामध्ये कोणती कंडिशन आहे? इम्पॉसिबल कंडिशन आहे. कोणती आहे? इम्पॉसिबल कंडिशन आहे. या केसमध्ये काय होतं, इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल तर जो मेन क्लॉज आहे त्या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये ओल्ड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप अशी रचना घ्यावी लागते. ओल्ड हॅव प्लस V3. त्यामुळे साधा भूतकाळ नको आहे. ओल्ड प्लस V1 नको आहे. विलचा संबंध येत नाही. ओल्ड हॅव प्लस V3. इफ के नाथ हॅड गॉन अवे वी वुड हॅव मिस्ड हिम. तो जर निघून गेला असता तर आम्ही त्याला मिस केलं असतं, पण गेला नाही. हे नोटीस करा. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर क्लिअर आहे. पुढचं, चूज द करेक्टली नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो, हार्डली वेन, नो सूनर दॅन, ॲज सून ॲज, स्केअर्सली वेन. बरोबर. यूज ऑफ दो, सो दॅट, इनफ असे जे आउट ज्याला आपण म्हणू शकतो की ऑफ म्हणजे फारसे विचारले जात नाही, अशा काही रचना तुमच्या पेपरमध्ये जास्त येतात. तर रचना चांगल्या करून ठेवा. हे तुम्हाला मी परत परत एकदा सांगतो. बघायचं, द बॉईज लेट आउट अ हरा अँड स्टार्टेड जम्पिंग अबाउट. आता तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोनं करायचं आहे. म्हणजे जी प्रथम क्रिया घडते ती नॉट ओनलीनं जोडा, द्वितीय क्रिया बट ऑल्सोनं जोडायची. पण मित्रांनो, दोन्ही वाक्यांमध्ये नॉट ओनली बट ऑल्सोने समान भाग जोडले जातात. कसे भाग? समान. म्हणजे जर इथं तुम्हाला अँड ऐवजी जर बट ऑल्सो घ्यायचं आहे तर इथं क्रियापदाने जर भाग जोडलेला असेल तर आधीचा भाग सुद्धा तुम्हाला क्रियापदानं जोडायचा आहे. आता बघा, दोनही वाक्यांमध्ये कर्ता एकच आहे. कोणता आहे? बॉईज. आता जर कर्ता एकच असेल तर नॉट ओनलीच्या अगोदर घ्या. दोनही वाक्याचे कर्ते जर वेगळे असतील तर नॉट ओनलीच्या नंतर एक, बट ऑल्सोच्या नंतर दुसरा, अशी एक वेगळी रचना आली असती. या ठिकाणी एकच कर्ता असल्यामुळे तो सुरुवातीला आला पाहिजे. त्यामुळे नॉट ओनलीच्या नंतर तो कर्ता येता कामा नये. पहिला पर्याय चुकला.
त्यामुळे द बॉईज बरोबर इथपर्यंत आलेलं आहे. लेट आउट हरा. आता बघा, जर इथं पुढे क्रियापद, इथे पण एक क्रियापद आलेलं, याचा अर्थ नॉट ओनली एक क्रियापद जोडायचं, लेटनं जो रचना येणार नाही. द बॉईज नॉट ओनली लेट आउट हरा बट ऑल्सो स्टार्टेड जम्पिंग अबाउट. ही रचना बरोबर येते, बरोबर आहे की नाही. त्यामुळे नॉट ओनली हा जनरली या ठिकाणी पाहिजे होता. पर्याय क्रमांक 3 ही रचना या ठिकाणी चुकलेली आहे. पुढचं बघा, चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. असा एक WH क्वेश्चनचा प्रश्न विचारला जाईल. यस नो टाईप विचारलं जातं, कधी कधी शॉर्ट रिस्पॉन्ससुद्धा विचारलं जातं, समजून घ्या. द 10 मेंबर टीम सेट अप अ केज विथ अ लाईव्ह बेट. अ 10 नंबर टीम. आता हा झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट. सेटअप. आता सेटची तीनही रूपं सारखी, सेट सेट सेट, बरोबर आहे की नाही. मग आता बघायचं, आता निश्चितच आता द 10 नंबर टीम, 10 नंबरची टीम असा अर्थ दिलेला आहे. टीम याच्यामध्ये असं वेगवेगळं काय केलेलं नाही, त्यामुळे एक वचनीच पकडायची ती. त्यामुळे आता या ठिकाणी बघायचं सेटअप. आता वाक्यातील क्रियापदाला जर तुम्ही व्हॉटनं जर प्रश्न विचारला तर उत्तर काय मिळतं, अ केज. अंडरलाईन कशाला केलेली आहे, केज शब्दाला. तो शब्द जर उत्तरात जर घ्यायचा असेल तर WH वर्डचं सिलेक्शन करणं हे सगळ्यात गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी बघायचं व्हॉटनं सुरुवात झालेली, बरोबर आहे. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट, नॉन लिव्हिंग सब्जेक्टसाठी व्हॉट WH वर्ड चालतो. तर मग व्हॉट घेतलेले. आता WH क्वेश्चनची रचना कशी असते मित्रांनो, WH वर्डने वाक्याची सुरुवात केली जावी. त्याच्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे, नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, पुढे मेन वर्ब घ्यायचा आहे, उरलेलं वाक्य लिहून इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचं. त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी WH वर्डच्या नंतर आधी काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब. आता इथे बघा डायरेक्टली टीम मेंबर आलेले, चालेल का. WH वर्डच्या नंतर आधी हेल्पिंग वर्ब पाहिजे होतं. इथं डीड, डू आणि डीड. आता जरा वेळ इथपर्यंत आपण कन्सिडर करू, पाहू पुढे काय होते ते. आता बघा, सेट डीडच्या नंतर सॅट येतं का रे, V2. सेट सॅट सेट नाही होणार आहे. त्यामुळे ही रचना एक चुकते आहे. डू, डज आणि डीडच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. आता डीड घ्यायचं का डू घ्यायचं एवढाच एक फरक आहे, बरोबर आहे की नाही. आता बघायचं, व्हॉट डीड द 10 मेंबर टीम सेट अप विथ अ लाईव्ह बेट. व्हॉट डू द 10 मेंबर टीम सेट अप विथ अ लाईव्ह बेट. आता नोटीस करायचं, डू अनेक वचनी झाला, तुमचा वाक्याचा जो सब्जेक्ट येतो तो बाकी एकच वचनी आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला या ठिकाणी वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे ते अनेक वचनी नको आहे. त्यामुळं निश्चित एक गोष्ट समजून घ्या, तर हे V2 येणार नाही आहे, म्हणजे डू येणार नाही आहे. तुमचं साधा भूतकाळ घ्या, म्हणजे सेटचं दुसरं रूपही सेटच राहतं. त्यामुळे साधा भूतकाळ म्हणायला हरकत नाही. हे जर साधा वर्तमानकाळ असता तर याला यस जोडला असता. त्यामुळं इथं तुमचं पहिलंच उत्तर बरोबर. व्हॉट डीड द 10 मेंबर टीम सेटअप. सीट हा V1 परत झालेला आहे. डू डज डीडच्या नंतर मूळ रूपातलं क्रियापद येतं, ही रचना बरोबर येते. आणि शेवटी चूज द करेक्ट ॲक्टिव्ह सेंटेन्स ऑफ ते विचारले. बघायचं, सम मेंबर चिल्ड्रन वेअर गिवन मनी. नोटीस करायचं, पॅसिव्ह वॉईसमध्ये B+V3 असतं आणि आपल्याला टार्गेट काय आहे, ॲक्टिव्ह आहे. म्हणजे असं वाक्य शोधायचं ज्यामध्ये B+V3 नाही आहे. B+V3 चालेल का, नाही चालणार आहे. आय विल मिस आउट ऑन अ फ्यू पीपल, ही रचना बरोबर येते, ही ॲक्टिव्हची आहे. क्रिकेट हॅड बीन प्लेड, बघा या ठिकाणी B+V3 आलेलं आहे. त्यामुळे ही एक रचना नको आहे, कारण ही ॲक्टिव्हची नाही होणार, पॅसिव्हची होते. केको वॉज सेंट, बघा इथं B+V3 बरोबर आहे की नाही. म्हणजे हे सुद्धा पॅसिव्ह झालेलं आहे, याला घ्यायचं नाही. तुम्हाला ॲक्टिव्ह विचारल्यामुळे केवळ पर्याय क्रमांक 2. त्यामुळे तुम्हाला चेंज द वाईस, डायरेक्ट इनडायरेक्ट, हार्डली वेन, स्केअर्सली वेन, नो सूनर दॅन, बरोबर आहे की नाही. ॲज सून ॲज अशा रचना येतात. त्याचबरोबर तुमचा क्वेश्चन टॅग आहे, आर्टिकलसारखा प्रश्न येतो, टेन्स आहे, क्लॉज आहे, सिंथेसिस आहे. असे काही कॉमन घटक आयोग नेहमी वारंवार विचारतो. व्होकॅब्युलरीमध्ये सिनॉनिम, अँटॉनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेझल वर्ब, त्याचबरोबर तुमचा आहे तो इडियम, बरोबर आहे, मिसपेल्ट वर्ड, असे काही घटक हे नेहमी विचारले जातात. तर असा एक पेपर आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन होते. पेपर तुलनेनं इझी आहे. उरलेले जे काही 26 ते 30 प्रश्न आहे हे पॅराग्राफचे. तर पॅराग्राफ तुमच्या पेपरमध्ये कंपल्सरी राहणार आहे.
तर मी या लेक्चर सिरीजमध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला मी पॅराग्राफचे ॲनालिसिससुद्धा घेऊन दाखवणार आहे, तर ते नंतर पाहूया. तोपर्यंत ह्या ऑब्जेक्टिव्ह पेपरला प्रॉपरली समजून घ्या, ऐकून घ्या. तर हाच आयोगाचा पॅटर्न आहे. त्यांनी जो काही आपलं मॉडेल पेपर टाकलेला आहे या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवर, तो 2021चा पेपर आहे. अगदी त्याच धर्तीवर तुम्हाला मी दुसरा पेपर दाखवलेला आहे का अशा प्रकारचा पेपर आयोग तुमच्या पेपरमध्ये विचारलं जाणार आहे, असाच पेपर राहणार आहे. त्यामुळे ह्या पद्धतीनं प्रश्न पहा, समजून घ्या. आपल्या अभ्यासामध्ये अजून जर काही कमतरता राहिल्या असतील, अजून काही करायचं राहिलेलं असेल तर मित्रांनो छान पद्धतीनं तयारी करा. येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या डोळ्यासमोर भरपूर साऱ्या एक्झाम आहेत. आपल्याला DED TET तर द्यायचीच आहे, पण या ठिकाणी बरेच विद्यार्थी राज्यसेवा पण देत आहेत, गटब पण देत आहेत, गटकं पण देत आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी नियोजन हा अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण गटब, राज्यसेवा, गटकसारख्या पेपरला प्रेलिमला इंग्लिश नाही आहे आणि TETला इंग्लिश आहे. त्यामुळे अभ्यास करताना इंग्लिशला थोडा वेळ द्या. आणि जर आपण अदर एक्झामची तयारी करत असाल तर त्यांनासुद्धा चांगला वेळ द्यायला सुरुवात करा. चला, आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये थांबायचं आहे मित्रांनो. अपेक्षा करतो तुम्हाला लेक्चर आवडलेलं असेल. जर लेक्चर आवडलेलं असेल कृपया आपल्या लेक्चरला सबस्क्राईब करा आणि हा लेक्चर काळजीपूर्वक पहा आणि हवं तर आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.